इक्वेलिटी म्हणजेच काय त्यावर आधारित आपण काही प्रश्न बघणार आहोत. प्रश्न जरा मोठा आहे, मात्र त्याला आपण विदिन सम सेकंड मध्ये काढू शकतो. काय ट्रिक्स आहे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम आपण जे काही आपल्याला हे चिन्ह दिलेलं आहे त्याला न्यूमेरिकल चिन्हामध्ये कन्वर्ट करायचं, जसं की ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, स्मॉलर दॅन, इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. डॉलर म्हणजे काय होती, ए हा बी पेक्षा मोठा आहे, सो मोठा आपण घेतला, या ठिकाणी मोठा करणार. ऍट द रेट म्हणजे काय होते, ए हा बी पेक्षा लहान आहे, लहान आपण घेतला, इथे लहान याला कोटेट करणार. हॅश म्हणजे काय होते, ए हा बी पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजेच मोठा किंवा इज इक्वल टू आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन इज इक्वल टू आपण घेतलं. त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे काय होते, ए हा बी पेक्षा मोठा नाही, मोठा नाही म्हणजेच काय, मोठा नाही म्हणजे एकतर तो लहान आहे नाही तर बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण लहान नाही तर बरोबर घेतलं. त्यानंतर अँड म्हणजेच काय, अँड म्हणजेच ए हा ना मोठा आहे ना लहान, लहान ना मोठा आहे ना लहान म्हणजेच तो बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण बरोबर घेतलं. हे कोडेट करून घेतलं न्यूमेरिकल. आता हे चेंजेस कसं होते तर या पद्धतीने चेंजेस होते, म्हणजे सर्व सायन्स हे आपण न्यूमेरिकल साइन मध्ये कन्वर्ट केले. आता शोधायचा आहे निष्कर्ष, जे इज इक्वल टू के आहे. आता बघा जे आणि के चा संबंध जर आपण या ठिकाणी घेतला तर जे आणि के पासून जर तुम्ही जात असाल तर सरळ सरळ जे ग्रेटर दॅन इज इक्वल टू के याच्यातला हा भाष्य आहे, या प्रधानाला कट करतोय, सो जे ग्रेटर दॅन के हे झाला रिअल निष्कर्ष, तो याला लागू पडत नाही, सो फर्स्ट निष्कर्ष रॉंग. सेकंड कडे आपण जाऊया. सेकंड आहे जी पासून ते ई पर्यंत. जी पासून ते ई पर्यंत येत असताना पहिले डी पर्यंत यायला लागेल, डी पासून असं रिव्हर्स यायला लागेल ई पर्यंत, इथपर्यंत. सो जर बघितलं तर जी लेस दॅन डी, त्याच्यानंतर डी इज इक्वल टू, इकडे चाललो आपण एफ, त्याच्यानंतर एफ, याचं चिन्ह बदल होणार, हे चिन्ह बदल होणार म्हणजे हे ग्रेटर दॅन होणार आणि नंतर ई होणार. सहसंबंध काय दर्शवतो मित्र, की ह्या दोन चिन्हांमध्ये टक्कर झालेली आहे, म्हणून कोणताही संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणून हे सुद्धा सेकंड निष्कर्ष रॉंग झाला. तिसऱ्या निष्कर्षाकडे आपण जाऊ. तिसरा निष्कर्ष बघा के आणि जी आहे. के पासून तर जे पर्यंत आपल्याला जावं लागेल, उलट जावं लागेल, म्हणजे के आधी लिहून घेतला, याचं चिन्ह बदल होणार, ग्रेटर दॅन इज इक्वल टूचं स्मॉलर दॅन इज इक्वल टू सी लिहिला, याचं सुद्धा चिन्ह चेंज होणार, ते स्मॉलर दॅन होणार जे. याच्यावरून असं होते की के आणि जेच्या दरम्यान ग्रेटर दॅन इज इक्वल टू आणि स्मॉलर दॅन आहे, याच्यातला हा प्रधान कट होईल, हे राईट होईल, म्हणजे के इज लेस दॅन जे. अगदी तंतोतंत राईट आहे मित्र या ठिकाणी. त्यानंतर शेवटचा निष्कर्ष आपण घेऊ, आय आणि डी. आय कुठे आहे तर इथे आहे, डी कुठे आहे इथे आहे, सरळ आपण इथपर्यंत जायचं आहे. आणि आय पासून तर डी पर्यंत जात असताना आपल्याला चिन्ह कोणते दिसले, हे पहिलं चिन्ह, हे दुसरं, आणि त्याच्यानंतर इज इक्वल टू, इथं भाष्य आहे ना, तर मग हा कट होणार हे दोघं जण, म्हणजे आय इज लेस दॅन डी, म्हणजे हे सुद्धा राईट आहे. आता अशा पद्धतीने आन्सर काढलं तर फर्स्ट सेकंड रॉंग आहे, थर्ड आणि फोर्थ राईट आहे, म्हणून सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर.